महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनेलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आपण जवळपास गेले 3 दिवस झाले या भागामध्ये आपण मुलाखतीचं नियोजन मुलाखती शेतकऱ्यांचा घेतोय. खरं तर प्रत्येक गावामध्ये जाऊन मुलाखत घेणं याच्यामध्ये खरं तर चॅनलच्या टीमचं फक्त काम एवढंच आहे की तिथं जाऊन त्यांच्या माहितीदार मुलाखती कॅमेऱ्यामध्ये चित्रीकरण करणं. पण त्या भागात गेल्यानंतर तेथील ग्रामस्थ असतील, मित्रमंडळी असतील, खिलारच्या प्रेमी असतील, तर सोंडोली गावाचे जे आपले मित्रमंडळी आहेत गणेश सावंत साहेब, तर यांच्या माध्यमातून खरं तर आपण या सगळी जी सिरीज पाहिली ही यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने त्यांनी पूर्ण नियोजन केलं होतं. कुठल्या कुठल्या गावामध्ये त्यांच्या जवळपासच्या कशा पद्धतीचं संगोपन चालू आहे आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच पद्धतीने आपण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण ही मुलाखत पाहत असताना मालकांच्या दावणीला एक जातीवंत खोंड असेल, गाय असेल, एक वासरू आपण पाहतोय, तर त्याची माहिती पाहायला आपण पुढे जाऊया. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर सांगा. माझं नाव दत्तात्रय किसन नायकवडी, मुक्काम पोटचरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9096148804. मालक, थोडंसं मुलाखतीला पुढे जायच्या अगोदर नुकतंच आम्ही यायच्या अगोदर आलो थांबलो तर तुम्ही रानात आले होते. हो, काय आताच दिवसभराचा दिनक्रम काय असतो, रानात जाणं कशासाठी, काय सगळी माहिती द्या. रानात म्हणजे आता जनावरांसाठी वैरण आणणं, वैरण घालणं, बाकी इतर काही त्या वासरांचे संगोपन करणं, लागवडी, सकाळी लागवड, संध्याकाळी लागवड, दूध वगैरे हे ते सर्व हे ना. आता रानात फक्त वैरण आणायला का जनावर पण सोबत हो, होती? जनावरं घेऊन जायला लागतात ना, जनावरं सोडायला लागतात. माझ्या शेळ्या आहेत, एक 15-20 शेळ्या आहेत, 8-9 जनावर आहेत. तरी जर्सी खिलार गाय एक आहे, आपले खिलार गाय एक आहे, खोंड एक आहे. आता हा खोंड कुठून आणलाय आपण? चंचडवरून हा खोंड यात्रेतनं आणलाय. मित्रमंडळी सांगत होते चडचडच्या याच्यावरून आणलेला आहे. तर मालक, आता हा खोंड कुठल्या कामासाठी घेतला, काय आपण हे करणार आहे? आम्ही आता कायमस्वरूपी हा ठेवणारच आहे. आणि जर वाटलं तर आम्हाला हा वळू म्हणून पण ठेवण्याची आमची इच्छा आहे की हा वळू म्हणून ठेवायचा. ह्या भागात कुठं असा वळू भेटणार पण नाही, कोणी हे करत नाही, म्हणून आम्ही कायमस्वरूपी हा वळू म्हणूनच ठेवणार आहे. सध्या त्याचा काय व्यायाम सराव काय चालू आहे? आता शर्यतीसाठीच आम्ही चाललंय आपलं, त्याचं म्हणजे कुठं फेरं काढणं वगैरे असं हे ना. याला खुराकामध्ये काय देतं सध्या? खपरी पेंट देतोय आणि टॉनिक आहे. ओके. आता तसं पाहायला गेलं तर मंडळी, एक गोष्ट आनंदाची आहेच आहे की आज ह्या भागामध्ये फिरत असताना वळूंची संख्या कमी आहे. तसं पाहायला गेलं तर जर मालकांनी भविष्यात हाच खोंड जर पुढे वळूच्या कामासाठी तयार केला तर येथील ग्रामस्थ, गाव, तालुक्याला या वळूचा फायदा आणि गाय वाढण्यासाठी मदत होईल. मालक, ती गाय आणि वासराची माहिती द्या. गाय आम्ही शेडगेवाडीमधून आणली. ती त्याच्या अगोदर आमच्यात 15 वर्ष झाले गाय होती. मग ती एक गाय वयस्कर झाली आणि ती घरीच हे झाली. मग त्याच्यानंतर आम्ही एक दुसरे, आमच्या भावानं आपल्या घरी कायम गाय असल्यामुळं आम्ही दुसरी एक गाय आणली शेडगेवाडी या गावातून. तिचं आता पहिल्या 2 येताला तिनं 2 पाडी दिली, तर खोंड 2 दिलं तर, आणि आताच ह्याला कालवड दिली आहे. पहिल्या 2 वेताला आणि आत्ता या कालवडीच्या वेळेस बैल भरला होता का सिमेंट? दोन्ही पण, तिन्ही पण टायमाला आम्ही सिमेंटच केलेलं आहे, पण खोंड एकदम जातीवंत पडलेले आहेत. मग ते कुठं दिले? एक येळगावमध्ये दिला, विक्री केला. आणि एक आमच्या हातून एक पाय जरा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो आम्ही असाच विकून टाकला बैल बाजारपेठेला. आता मालक, तुम्ही शेळ्या पण सांभाळताय, खोंड आहे, गाय आहे, तर हे सगळं सांभाळत असताना आर्थिक फायदा शेळ्या किंवा या खोंड विक्रीतून कशातून जास्त कसा होतो? आता फायदा ना ह्याचा विषय नाही, फायदा तर होतच राहील, पण ह्याच्यात एक सुख आहे. असं सांभाळणं म्हणजे त्याच्यातच आनंद आहे. पैसा काय येत जाईल आणि जात जाईल, पण ह्या अशा गोष्टी सांभाळणं हे असलं म्हणजे आपणाला, म्हणजे मला तर ह्या गोष्टीत लय आनंद वाटतो. माझ्या 20 शेळ्या आहेत आणि 8-9 जनावर आहेत. आणि त्यासाठी आणि मी म्हणजे माझ्या ह्याच्यासाठी हौसाठी मी खोंड आणि घेतला. पहिल्यापासून आमची जनावर वगैरे होती, बैल होते वगैरे, पण आपल्या वडील वारल्यानंतर आम्ही काय नाही म्हटलं, एक खोंड एक जातीवंत घ्यायचाच म्हणून हा चंचडच्या बाजारावरून आणला. मग आता खोंड सांभाळत असताना गायी किंवा सगळी जण, तर घरातल्या प्रत्येकांचा काय काय सहभाग असतो? सगळ्यांची मदत? सगळ्यांची मदत आहे. मी रानातले बघतो, मंडळी दुधाचं वैरण घालणं, मुलगा वैरण घालणं, हे ते शाळा बघित करतात सर्व. आणि कितवीला आता हा मुलगा? आता माझा 10वीला गेलाय. हो का? हो. अरे वा. आता 9वीला किती टक्के मिळाले तुला?
टक्के असतात का काय असतं ते? 79% पडले. 79. हो. जवळ आहे का लांब आहे शाळा? शेडगेवाडीला. शेडगेवाडीला. आता मला की एक गोष्ट जर पाहायला गेली तर वळूच्या दृष्टीने तयारी करत असताना समजा भविष्यात तयारी करायची झाली हा. तर वळूच्या दृष्टीने काय काय तयारी तुम्ही खोंडाची तुमच्या दृष्टीने घेणार? म्हणजे त्याचा व्यायाम असेल किंवा ह्या काय गोष्टीकडे काय आता आपण म्हणजे हाय असंच रेग्युलर कुठं शेतीच्या कामाला हे करून शनी आपलं हे बघितच हे करायचं हो. आणि सकाळी रानात किती वाजता जायचं आणि किती वाजता मी संध्याकाळी सकाळी यायचं? बघा 4ला उठतो. हा 4 ते पहाटे 4ला उठतो. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत मी माझं कामाचं नियोजन करतो. तिथून पुढे 1-2 तास झोपतो आणि 2च्या नंतर मी शेळ्या सोडून 6 वाजता येतो. संध्याकाळी 6 वाजता परत यायचं. हो 6 वाजता परत यायचे. मग आता आम्ही आता 2-3 दिवस झाले या भागात मुलाखत घेतोय तर इथं आम्ही असं ऐकलंय की बिबटे किंवा इतर जनावरांचा माझी 3 शेळ्या खाल्ल्या आता एका महिन्यामध्ये. कुठं रानात का इथं? रानात इथं जवळपासच रानात तुमच्या सोडलं. समोर पळून समोर नेल्या? असं नाही, समोर नाही. मी असं कुठेतरी झाडाला सावलीला बसलो की बिबट्याने शेळ्या घेऊन गेले ते. म्हणजे ते नंतर कळलं का तेव्हा? नंतर आता माहिती पडतेच ना बाबा एक शेळी नाही. पण ते शोधून काय सापडत नाही. शासन म्हणतंय की शोधा म्हणजे सापडेल. कुठं सापडणार? ह्या जंगलात कुठं सापडायचं? परिसर मोठा असल्यामुळं सापडतच नाही. मग भीती नाही वाटत का या गोष्टीची? मला म्हणजे आपणाला भीती वाघा बिगाची काय बी वाटत नाही. वाघ नाही तर असं काय ह्याचं काय भीती काय नाही. मंडळी आज एक गोष्ट मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच आपण हे पाहू शकतो की शेतकरी त्यांच्या दावणीला सांभाळत असलेले शेळ्या असतील, इतर जनावरं असतील, खिल्लार असतील, हे संगोपन करताना रानामध्ये चरायला घेऊन जाणं, डोंगरावर चरायला घेऊन जाणं, तर याच्यामध्ये बऱ्याचशा जंगली प्राण्यांचा देखील त्रास असतो. पण शेतकरी या सगळ्या गोष्टीवरती मात करून आज चांगल्या पद्धतीचं संगोपन करताना पाहायला मिळतोय. यासाठी या संगोपनाच्या निमित्त आपण रानावनामध्ये सांभाळणाऱ्या या आपल्या जातीवंत देशी गोवंश असेल तर याची मायक्रोचिपची नोंद करतोय. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि तुम्ही घेत असलेली मेहनत या मालकांच्या नावावर हजारो वर्ष ती कायम राहिली पाहिजे. आणि तुझं नाव सांग बाळा. पूर्ण सांग. करण दत्तात्रय नाईकवडी. तू शाळेमध्ये आत्ता किती 89% मिळाले? किती 79? किती पट आहे वर्गात तुमचा? 30. मग इथनं सायकलवर जायचं का चालत? नाही, रिक्षाने. रिक्षा. मग तुमची गावातली बरीच मुलं असतात का? आता ह्याच्यामध्ये कुठला विषय आवडतो शाळेत? शाळेत असं काय नाही. तरी त्यातल्या त्यात त्यातला एखादा तुझा आवडता विषय, विषय कुठला? इंग्रजी का मराठी का गणित, काहीतरी असं असेल ना, नाही मला हे जास्त आवडतं? मराठी. मराठी. पुढं होऊन मोठं होऊन काय बनायचं? शहरात जायचं का काय करायचं? काय बनणार आहे तू? सांग तुला काय असेल. शहरात जायचं. पण शहरात जाऊन तू काय करणार तिथं? का अजून काय विचार तुला नाही छंद केलेला? कुठला आहे सांग बाबा. हे वडील आहेत ना तुझे, हे आवडतं का तुला? हे खिलार सांभाळतात, शेळ्या सांभाळतात, आवडतं? तूही जातो का रानात त्यांच्यासोबत? जा. जातो कधी. जातो कधीतरी. तर ते म्हणले मला बिबट्याची नाही भीती वाटत, तुला पण वाटती का नाही? मिळाला असता. कारण वाटती भीती तुला? वाटत नाही. वाटती. मंडळी, ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा, आई वडिलांचा कायम आग्रह आहे की मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे. आणि मुलांच्या शिकण्याने आज गावाकडे त्यांचे आई वडील, त्यांचं कुटुंबातील इतर सर्व लोक हे देशी गोवंश असेल किंवा ते इतर संगोपन शेती सगळं करत असतात. आणि मुलांनी शहराकडे जाऊन त्याचा हातभार आपल्या कुटुंबाला ते लावत असतात. मला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव दत्तात्रय किसन नायकवडी, मुक्काम पोटचरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9096148804. मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, खूप खूप धन्यवाद. मालक धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.